सिलेंडर भेटत नाही म्हणते भाऊ. तर आपण गाडीला सिलेंडर बांधलं आणि निघलो सिलेंडरच्या शोधामध्ये. पेट्रोल घेतलं, म्हणलं टाकून द्याव. गाडीला पेट्रोल पाजलो आणि निघालो. सिलेंडर तर कुठं दिसेना, पण आपला बिरादिरीचा ओव्हरलोड भाऊ दिसला होता. रस्त्याने चालता चालता बजरंग बलीचा आशीर्वाद घेतला. म्हटलं आज डिझेल भेटणं तर पक्कच आहे. चालता चालता रस्त्यानं पेट्रोल पंप दिसलं, पण माहीत पेट्रोल टाकायची इच्छा नव्हती. चालता चालता हे 3 महारथी भेटले. हे म्हणत होते भाऊ माझ्या माग ये, तुला सिलेंडर पाहून देतो. काही धूम मजा लिहिली नाही. साले वकटे भाऊ आमचा गाव आला म्हणे, येथून तूच जा पुढं म्हणे. तेथून निघलो आणि विरूळ नावाच्या गावामध्ये पोहोचलो. सिलेंडरच्या नादात डोकं लय गरम व्हायला लागलं होतं. म्हणलं थंड थंड चाय पिऊन घ्यावं. गावातून 2-3 किलोमीटर दूर आलो. पाहू आता इथं तरी आपल्याला सिलेंडर भेटते का नाही. एजन्सीमध्ये आलो. लाईन तर लागून नव्हती, पण लोकांची गर्दी तेवढीच होती. बघू आता आपला नंबर लागते नाही लागत. एजन्सीमध्ये 1 तास बसून मला समजलं की आपल्याला सिलेंडर भेटणार नाही, कारण स्टॉक झाला तर आऊट. मग काय, मी सिलेंडर घेऊन बाहेर निघालो. रागारात गाडीला बांधायला लागलो आणि इथून जायची तयारी करायला लागलो. आज वाघाच्या वाटत जाऊ नका. वाघाचा दिमाग आज खराब आहे, म्हणून चुपचापमध्ये चॅनलला फॉलो, व्हिडिओला लाईक, शेअर करा.